नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आत्ताची आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होण्याबाबतची तरतूद सुधारित करणे याबाबत एक पत्र आलेलं आहे. तर पत्रामध्ये काय नमूद केलेलं आहे आपण बघूया. संदर्भातील शासन निर्णयान्वये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असले अशी तरतूद करण्यात आली आहे. व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या उमेदवारांनी त्यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्याची मागणी वारंवार केली आहे. सन 2017 मध्ये अशा प्रकारची पहिली व सन 2022 मध्ये दुसरी चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर सन 2025 मध्ये अशा प्रकारची चाचणी घेण्यात येत आहे. पहिल्या व दुसऱ्या चाचणीत जवळपास 5 वर्षे व दुसऱ्या व तिसऱ्या चाचणीत जवळपास 3 वर्षे इतके अंतर आहे. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त केल्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी कालावधी लागत असल्याने व्यावसायिक अर्हतेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनी त्यांना अशा चाचणीस प्रविष्ट होण्याची मागणी केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनही पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास परीक्षेची संधी दिली जाते. ही सर्व पार्श्वभूमी विचारात घेता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीबाबत उमेदवारांनी केलेली मागणी रास्त असल्याचे निदर्शनास आल्याने या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याबाबतचा प्रस्ताव व त्या अनुषंगाने संदर्भाधीन शासन निर्णयातील संबंधित तरतुदी दुरुस्त करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. म्हणजे जे विद्यार्थी अपियर आहेत, बीएड सेकंड इयरमध्ये आहेत, त्यांना टेट फॉर्म भरण्याची संधी मिळालेली आहे. तर शासन शुद्धीपत्र काय दिलेलं आहे बघा. उक्त संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 10 नोव्हेंबर 2022 मध्ये परिच्छेद क्रमांक 3 येथील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल. या तरतुदीऐवजी शिक्षक निवडीकरता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीकरता पात्र राहतील. त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत प्रविष्ट होण्यास पात्र राहतील. परंतु शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाऊ नये व पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात यावा. अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करावे. या मुदतीत असे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर न केल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे त्याच शिक्षक पद भरतीचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही. विहित मुदतीत गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण व या गुणांनुसार त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल अशी तरतूद समाविष्ट करण्यात येत आहे. उपरोक्त प्रमाणे करण्यात आली तरतूद सन 2025 मध्ये व त्यापुढील काळात घेण्यात येणाऱ्या सर्व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचण्यांना लागू राहील. सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटमध्ये या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेत क्रमांक दिलेला आहे. हे शासन शुद्धीपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे पत्र आलेलं आहे. जे अपियर विद्यार्थी आहेत, बीएडच्या दुसऱ्या वर्षात आहेत, त्यांना टेट परीक्षा देण्याची संधी दिलेली आहे. असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.